हॅलो हाय, काय नाव आहे तुझं? गार्गी. गार्गी. काय अर्थ असतो हिचा? म्हणजे एकदम पूर्वीच्या काळात एकदम संस्कृत पंडित होती, खूप हुशार. संस्कृत काय? संस्कृत पंडित होती, म्हणजे खूप हुशार मुलींमध्ये गार्गी. अच्छा अच्छा. आणि तू आहेस अशी हुशार वगैरे? हो आहे. 10वीत किती टक्के आलेले? 80. अरे नॉट बॅड. आणि 12वी? 12वीत पण 80च होते. अच्छा. एकदम कसं? 80-85 मध्ये. अच्छा. आणि आता काय करतेस गार्गी तू आयुष्यात? आता मी जॅपनीज लँग्वेज एक्सपर्ट आहे. हा. आणि म्हणजे एका कंपनीमध्ये आहे, म्हणजे जपान सगळं बघते. आम्हाला शिकव ना काहीतरी. फायनान्स आणि सगळं. अच्छा, सगळं बघतेस. आणि हा नवरा कुठे भेटला तुला? आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. कोणत्या कॉलेजमध्ये होतात? म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही एकत्र होतो. कोणत्या? नाव घेतलं तर चालेल? तुलाच विचार. नाही चालेल का? मी विचार म्हणजे मला तर चालेल. तुला चालेल का? तू माईक हलवू नकोस. तू माईक नाही 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 चालणार. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. आणि याने तुला पाठवलं की तू त्याला पाठवलास? त्याने मला कसं पाठवलं आणि त्याने तुला? म्हणजे पटवलं म्हणजे आम्ही एकमेकांना म्हणजे असं फ्रेंड्स झालो आधी, आणि नंतर मग डेट करायला लागलो. हा, मग ते कसं झालं? हा, कसं झालं म्हणजे बोलून आवडायला लागलं असं. पण बघ, कॉम्पिटिशन खूप असतं मार्केटमध्ये. बरोबर. बरोबर ना. मग हाच तुला का आवडला? त्याचा स्वभाव काय आहे त्या स्वभावात असं? चांगला आहे एकदम. किती वर्ष झाली आहेत लग्नात? आता लग्नाला 7 वर्ष झाली. अच्छा, 7 वर्ष. 7 वर्षात काही बदल याच्यात दिसलाय तुला? हो, आधी जेवढा वेळ द्यायचा आता तेवढा देत नाही कामामुळे, पण देतो तरी पण. खोटं नको बोलूस. हो देतो, पण हा म्हणजे आधी किती वेळ द्यायचा? मी आधी कॉलेजमध्ये असताना तर फुल आम्ही तू तर रिकाम टेकडेच ना तेव्हा. मग आता काय करेल? जॉब वगैरे सोडून तेच करेल का जॅपनीज मध्ये? जॅपनीज मध्ये काहीतरी शिकव ना आम्हाला. म्हणजे शिव्या म्हणते. हा, दामा हा. म्हणजे आता हॅलोला कोणी काय? हॅलो बोलायचं असेल सपोज. काय बोलायचं? हॅलो. अच्छा, हॅलो. मला वाटलं हलवला कोणी. म्हणलं पहिलेच 2 शब्द हलवला कोणी. हॅलोला कोणी असं होतं. हॅलो जर बोलायचं असेल हॅलो. तर तू म्हणतात तू काहीतरी म्हणाली. हॅलो. हॅलोच म्हणाली. मला का असं ऐकू आलं? ते ज्याच्या मनात जे असतं ते. हा हा, हॅलो म्हणायचं असेल. कोनिचिवा. काय? कोनिचिवा. कोनिचिवा. तुम्ही का हसताय रे? हे तू बरोबर शिकवतेस ना? बरोबर आहे. तू कोणालाही जॅपनीज मध्ये बोलून आला. हा, कोनिचिवा. हे मान. ठीक आहे ठीक आहे. हा, आणि आय लव्ह यू ला काय म्हणतात? आई शितेरू. आईशी ते शिवा वाटतं ना. आईशी ते मराठीच आहे. जॅपनीज फुल मराठीच आहे, कारण का आई म्हणजे लव. हा. जॅपनीज मध्ये वाव. आईचा अर्थ आहे लव. Love. आई शितेरू. आणि शीते? शिते. शीते भाताची. आई शीते उचल असं. हा, ठीक आहे ठीक आहे. मग तू याला जॅपनीज मध्ये आय लव्ह यू म्हणतेस की? दोन्ही याच्यात. लास्ट टाइम तू याला आय लव्ह यू कधी म्हटलेलीस? आणि डेट नाईटला जायचंय तुला? असं काय बोलायची गरज नसते ना. एकदा बोलायची लग्न गरज असते. पण हा, पण ते काय भाऊ, मी तुझ्या आम्हाला सांगितलं. मुलगी पण आहे. मग मुलगी आहे, मग काय आता झालं? नाही असं संपलं नाहीये. प्रेम. गार्गी, हेच आहे तुझं प्रेम? नाही आहे प्रेम. 80% अजूनही संपले इकडे तुझे. नाही. आहे. हा कधी बोललेला तुला लास्ट टाइम आय लव्ह यू? संडेला. काय हवं होतं त्याला? कोणाला आई शीते? का बोला आय लव्ह यू तुला? असंच बोलतो? हो. ठीक मी आहे पण ठीक बोलते. आहे. तू पण बोलतेस. ठीक आहे. सर्वात रोमॅन्टिक गोष्ट काय केली आहे ना तुझ्यासाठी 7 वर्षात? 7 वर्षात लग्नाला झाली ना? त्याच्या आधी पण? त्याच्या आधी 7 इयर्स. हा, मग या 14 वर्षात काय सर्वात रोमॅन्टिक गोष्ट त्याने केली तुझ्यासाठी? हे लास्ट प्रश्न. नाही, हे तर रोमॅन्टिक नाही आहे यार. हा, सांग. मुलगी झाली तेच रोमॅन्टिक. त्याला ठरक म्हणतात. नाही. फरक नाही. अरे हा हा, ठीक आहे. नवऱ्याची बाजू घेते ना. ठीक आहे. एकदा टाळा जायच्यासाठी तुझ्याशी बोललं तर चालेल? त्याला दे. हा, अच्छा. तू कोणती भाषा वगैरे शिकलास भाऊ? नाही, फक्त मराठी, हिंदी. अच्छा अच्छा. आणि तू इकडचाच आहेस? मुंबईचा आहेस तू? मुंबई. अच्छा. आणि तू कसं पटवलेलं तिला? तिने सांगितलं नाही आम्हाला.
असं काही नव्हतं रे, सिम्पल आम्ही असं फ्रेंड झालो, नंतर आवडायला लागली, मी तिला सांगितलं, तिने पण रेसिप्रोकेट केलं. रेसिप्रोकेट तुम्हाला 3-4 भाषा येत आहेत ना? तुला येते जॅपनीज भाषा येते तुला? एकदम बेसिक्स 5-6 शब्द जे जे आहेत, तिने सांगितलं. शिकवले आहेत ते. अच्छा, तुला काय काय येतं सांग मला एखादा. आता आपण समोर जेव्हा भेटतो, कोणाला हॅलो बोलतो तर ते कोणीचिवा आहे, फोनवर जेव्हा बोलतो तेव्हा मुशी मुशी, आपण कसं हॅलो बोलतो मुशी मुशी. श्रीदेवी वाला ना? नाही, मुशी कोणाचं तरी होतं ना कुठेतरी. हा, शिकून घ्या तुम्ही, ठीक आहे. फोनवर मुशी मुशी बोलायचं. हा, पण या जॅपनीज मुली भेटतील कुठे आम्हाला? ऑफिसमध्ये आहे थोडे. हा, हॉट आहेत, हॉट. ही अरे तुझ्यासाठी बोलतोय ए, मी. नाही, नाही, नाही. माझ्यासाठी नाही. म्हणून ती तुला आय लव्ह यू नाही बोला, कारण तो त्यांना मुशी मुशी करत, त्यांना आई शिते विते बोलत. तुला काय वाटतं, ही काही 7 वर्षात 14 वर्षात म्हणजे 7 वर्ष आधीची आणि लग्नानंतर 7 वर्षामध्ये हिच्यात काही बदल झालाय? नाही, आय थिंक सेम आहे, काही असं बदल नाही. खरं वाटतं तुला असं? हा, लग्नानंतर मुली थोड्या असतात ना की त्यांना असं वाटतं सगळ्या गोष्टी त्यांच्या हिशोबाने झाल्या पाहिजे, असं तुला वाटतं? हा, ते आहेच, युनिव्हर्सल आहे ते. हा. तुझी किती लग्न झालीत? अरे अरे म्हणजे लोकांची कम्पेअर करून सांगतोय मी, माझं नाही. अच्छा, आणि कुठे राहता तुम्ही? बोरिवली. अच्छा, आणि एक मुलगी आहे तुमची? एक मुलगी आहे, 5 वर्षाची. अच्छा, मग तुमच्यापैकी एक असतं ना, गुड कॉप बॅड कॉप खेळतात पेरेंट्स मोस्टली. कोण गुड कॉप आहे, कोण बॅड? मीच. तू गुड हा. कॉप आणि ती बॅड कॉप. मारते पुरीला? मारते, ओरडते, सगळं करते. हा, हा. हा, एक कोणतरी राहावं लागतं तसं नाही. असं नाही लागत. लागतं. आमची आई आम्हाला कधीच मारायची नाही. नाही, बाबा तोडवायचे. छान, एकदा टाळ आहे दोघांसाठी. काय वाटतं, यांना दिले पाहिजे पैसे? दोघांना? एकाला? एकाला कोणाला? हा, मुशी. नाही नाही, दोघांना देऊन टाका यार, दोघे चांगले नवरा बायको. ठीक आहे. हा, हे काय तुम्ही दोघे डेट नाईटला जा आज, ठीक आहे. वडापाव खा आणि जाऊन